तरी आजच्या प्रशिक्षणाला आपण सुरुवात करूया. प्रशिक्षणार्थी सहभागी तसेच जॉइन होतच राहतील. तर सर्वांचं स्वागत आहे आजच्या प्रशिक्षणामध्ये. आजचा हा प्रशिक्षणाचा विषय असा आहे, की वायद्या बाजारात शेतकरी उत्पादक संस्था असतील किंवा शेतकरी असतील, तर त्यांना काम करण्यासाठी त्यांचा क्षमता विकास म्हणजे तुम्हाला वायदे बाजार हा काय आहे, त्याच्या संदर्भातली जुजबी माहिती. त्याचबरोबर जर तुम्हाला वायदे बाजारामध्ये सहभागी होऊन तुम्हाला अकाउंट ओपन करून वायदे बाजारामध्ये काम करायचे असेल, तर अकाउंट ओपनिंगपासून तुम्हाला कोणत्या-कोणत्या गोष्टी पाहाव्या लागतील, या संदर्भात आपले आजचे जोखीम विश्लेषक आहेत ते तुम्हाला माहिती देतीलच. तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आजच्या हा प्रशिक्षणाची. अ, माननीय बाळासाहेब ठाकरे प्रकल्पांतर्गत एक हेजिंग डेस्क स्थापन झालेला आहे, जो की शासनाचे स्मार्ट प्रकल्प आणि एन-सी-डी-एक्स ची कंपनी एन-आय-सी-आर यांच्या मिळून एक आपण हेजिंग डेस्क तयार केलेला आहे. तर या हेजिंग डेस्क मार्फत हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. या प्रशिक्षणाचा या हेजिंग डेस्कचा उद्देश असा आहे, की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन वायदे बाजाराचे तून आपण वायदे बाजारातून किंमत जोखीम व्यवस्थापन कसे करावे, याविषयीच त्याच्या अनुषंगानेच आपल्या शेतमालाला भाव मिळत नाही, तर त्या भाव मिळण्यासाठी आपण वायदे बाजाराचा वापर कसा करून घेऊ शकतो, या संदर्भात आपण माहिती देतो या प्रशिक्षणातून. याबरोबरच आपण महाराष्ट्रातून जवळपास एक 50 पेक्षा जास्त ए-पी-एस-सींना ॲक्चुअल वायदे बाजारामध्ये पार्टिसिपेट करून त्यांचा जी किंमत जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी आपण मदत करणार आहोत. तर त्याबाबत आपले जे आजचे विश्लेषक आहेत ते तुम्हाला माहिती देतीलच. सध्या आपण वायदे बाजारामध्ये जो फोकस करणारा शेतमाल आहे, तो कापूस, हळद आणि मका आहे. या अनुषंगानेच तुम्हाला इतर कृषी मालामध्ये जर वायदे बाजाराचा उपयोग करून घ्यायचा असेल, तर त्या संदर्भी पण आपण मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहेत. तर ऑलरेडी प्रशिक्षणाला आपल्याला वेळ झालेला आहे. तर मी गौतम आठवले, जे आपले जोखीम विश्लेषक आहेत, यांना विनंती करतो, की तुम्ही आजचे हे प्रशिक्षण चालू करावे. धन्यवाद. थँक यू विराज. सर्वांना नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय? यू आर ऑडिबल. आता आपल्याला या आपल्या सेशनमध्ये जे कोणी जॉइन झालेत, तर पहिल्यांदाच हे सेशन जॉइन केले असे किती लोक आहेत सांगू शकता का? म्हणजे आपण किती पुढे जायचं त्याच्यावरती ठरवूया. DIU कोणकोणते लोक? ओके. पवन सर, तुम्ही पहिल्यांदाच आलात. ओके. तुम्ही आपल्या कंपनीचं नाव काय सर? कुठून बोलताय आपण? कंपनी नाही सर, स्टुडंट आहे मी. स्टुडंट आहात. ओके. बरं. ठीक आहे, चालेल. आपण करूया सुरुवात. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. येस सर. एकच सेकंड. सॉरी. अरे. आता विजिबल आहे ना विराज? हो, हो. हा, ओके. नमस्कार. मी गौतम आठवले. NCDX आणि स्मार्ट प्रकल्प यांनी एकत्र हेजिंग डेस्क सुरू केलाय. त्याच्यामध्ये मी आणि आमची टीम शेतकऱ्यांनी वायदे बाजारामध्ये येऊन त्यांचा जो शेतमाल असतो त्याला जी किंमत हवी आहे ती कशी काय त्यांना मिळू शकते, किंवा जेव्हा तुम्ही सोप्या भाषेमध्ये जेव्हा तुम्ही पेरणी करता तेव्हा तुम्ही ज्या मालाचं उत्पादन घेताय तो माल काढण्याच्या वेळेला जी तुम्हाला किंमत हवी आहे ती तुम्ही आत्तापासून कशी ठरवू शकता, याबद्दल आपण प्रत्येक जिल्ह्याला जाऊन ट्रेनिंग्स घेतोय. त्याप्रमाणे आता 23 ट्रेनिंग्स झालेली आहे. त्याच्यामध्ये आपलं नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, त्याच्यानंतर आपल्या नाशिकमधले नंदुरबार, जळगाव, धुळे या सगळ्या ठिकाणी झालेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपण आता जरी ही सेशन झाली असली तरी आपण परत एकदा प्रत्येक DIU ला सेशन घेणार आहोत, जेणेकरून ज्या ज्या शेतकऱ्यांना पहिल्या सेशनमध्ये काही कारणास्तव येता नसेल आलं त्यांनी सेकंड टाइम ते येऊ शकतील.
तर आपण सर्वप्रथम आपण वायदे बाजाराबद्दल आज बोलणार आहोत. तर वायदे बाजार हा कशाच्या मध्ये येतो, तर कमोडिटी मार्केटमध्ये. तर कमोडिटी हा शब्द आपल्याला माहिती असेल. कोणी-कोणी ऐकलाय कमोडिटी शब्द? सांगू शकता? त्याबद्दल कमोडिटी म्हटल्यावर ते आपल्याला काय आठवतं? पवन सर? शेतीमाल, अजून? येस, शेतीमालामध्ये फॉर एक्झाम्पल? धान्य वगैरे. बरोबर. धान्यामध्ये तांदूळ असेल, ज्वारी असेल, गहू, बाजरी, त्याच्यानंतर तेलबिया असतील, सोयाबीन, करडई, मोहरी. आपल्या ज्या काही आपण शेतमाल पिकवतो, तो येतो ॲग्रीकल्चर कमोडिटीजमध्ये आणि तसंच आपल्याकडे मेटल्समध्ये बाकी धातू जे असतात ते ह्या कमोडिटीजमध्ये येतात. तर हा सगळा जो आपला आहे, तो त्याला आपण कमोडिटी म्हणतो. म्हणजे कमोडिटा शब्दशः अर्थ घेतला तर वस्तू. ज्या काही वस्तू आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वापरतो आणि त्यांच्याने आपल्या आजूबाजूला आपण स्वतः जे मार्केट क्रिएट केलंय, त्याचा त्याचा अभ्यास करणं म्हणजे कमोडिटी मार्केट. तर त्याच्यातला वायदे बाजार ही फक्त एक संकल्पना आहे, की ज्याच्यामध्ये कमोडिटी मार्केट म्हणजे जसं आपण आपला शेतमाल असेल, तो शेतमाल आपण बाजार समितीमध्ये घेऊन जातो. तिथे जे आडते असतात ते त्याचा लिलाव करतात आणि ते विकतात. याला आपण स्पॉट मार्केट म्हणतो. म्हणजे बाजार समितीतलं मार्केट. तस तसं फ्युचर मार्केट सुद्धा असतं. फ्युचर मार्केट म्हणजेच वायदे बाजार. म्हणजे आपण जेव्हा पेरणी करताना जो आपल्याला काढणी करताना भाव हवाय, तो फिक्स करू शकतो. एकच सेकंड हां, स्क्रीन हँग झाली आहे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? विराज? हो, हो. हो, सर. ओके. ओके. सॉरी हां, स्क्रीनला काहीतरी झालं होतं. हं. तर सर्वप्रथम मी हेजिंग डेस्क म्हणजे काय सांगतो. विराजने तुम्हाला सांगितलेलंच आहे. तरी पण इन शॉर्टमध्ये हेजिंग डेस्क म्हणजे एन-सी-डी-एक्स आणि स्मार्ट प्रकल्प यांनी एकत्र येऊन एक स्थापन केलेली संस्था आहे. ज्याच्या अंतर्गत आपण आत्तापर्यंत ही कशी होती वायदे बाजार, कमोडिटी मार्केट ही सेशन्स फक्त आपण तालुका लेव्हलला घ्यायचो किंवा रामिती माहिती असेल कोणाला, तर त्यांच्या लेव्हलला फक्त व्हायची. तर आता आपण या स्मार्ट प्रकल्पांच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला जाऊन तिथे जे शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, त्यांना वायदे बाजार म्हणजे काय? त्यांना जो शेतमालाच्या किमतींमधला जो चढ-उतार असतो, त्यामधून त्यांचं व्यवस्थापन कसं करता येईल, यासाठी आपण ऑफलाईन ट्रेनिंग्ज घेतो. म्हणजे प्रत्यक्ष आम्ही येतो. मी असेल, आमची टीम असेल आणि आपल्याबरोबर जे एक्सपर्ट असतील, ते दिवसभर तुम्हाला गाईड करतात, की तुम्ही कसं या मार्केटमध्ये काम करू शकता आणि कसा आपला भाव निश्चित करू शकता. तर तशी टोटल आपल्याला 60 ट्रेनिंग्ज घ्यायचे आहेत. त्यापैकी आपली आत्ता 23 ट्रेनिंग्ज झालेली आहेत आणि बाकीची शेड्यूलमध्ये आहेत. ती साधारण अ, पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये कंप्लीट होतील. यातनं आपण साधारण 3,000 पेक्षा जास्त जे सी-बी-ओ असतील त्यांच्या प्रतिनिधींना आपण प्रशिक्षण देणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण फक्त हे ट्रेनिंग देऊन सोडून नाही देत आहे. आपण ट्रेनिंग नंतर त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, मग त्यांचं अकाउंट ओपन कुठे करायचं, कसं करायचं आणि कोणत्या कमोडिटीमध्ये ट्रेड करायचं, कुठल्या प्राईसला त्यांचा माल म्हणजे जे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आपण चूज करणार आहोत, तर कुठल्या प्राईसला त्यांचा माल त्यांनी विकावा, याबद्दल सगळ्याबद्दल त्यांना सपोर्ट देतो आणि कंप्लीट ट्रेड होईपर्यंत हँड होल्डिंग देतो. आत्ता बुलढाण्यातल्या 1-2 कंपन्या आहेत, ज्या ॲक्चुअली ट्रेड करतात. आपलं बुलढाण्यातलं सेशन 2 महिन्यापूर्वी झालं होतं. तेव्हा तिथले जे ॲग्रो रूट्स म्हणून एक कंपनी आहे. तर त्यांच्यानंतर आपण त्यांचं अकाउंट ओपन केलं आणि आता ते ॲक्टिव्हली ट्रेड करतायत आणि गव्हर्नमेंटच्या एका स्कीममध्ये पण पार्टिसिपेट करतायत. तर ती गव्हर्नमेंटची कोणती स्कीम आहे तेही सांगतो मी. तर आत्ता साधारण आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला, तर आपल्याकडे हळद, मका आणि कापूस या 3 कमोडिटीज ट्रेड होतात पाते बाजारावरती. आणि बाकी शेतमालामध्ये म्हटलात तर गवार सीड, गवार गम, कॉटन, कॉटन सीड ऑइल केक, सरकी पेंड, त्यानंतर मका ह्या सगळ्या बाकी म्हणजे ह्या 3 फक्त महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक आहेत. त्या सोडून बाकी 8-10 कमोडिटीज आपल्याकडे एन-सी-डी-एक्स वरती जिथे ॲग्रीकल्चरबद्दल वायदे बाजार होतो, त्याच्यामध्ये ट्रेड होतात. तर ही साधारण आमची काही कामं आहेत म्हणजे
आमचा मेन उद्देश ही 60 प्रशिक्षण घेणं आहे आणि त्याच्याबरोबर आम्हाला हे काही 4-5 रिपोर्ट्स द्यायचे आहेत. ज्याच्यामध्ये अ, आपण ॲज अ शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी आणि जे आडत असतात किंवा विक्रेते असतात, यांच्यामध्ये जे काही जर कधी काही क्वालिटीच्या पॅरामीटर्सवरनं किंवा ठरवून दिलेला भाव न दिला, याबद्दल जे काही वाद होतात, तर ते वाद त्यांचं आपण ते डिस्प्यूट्स कसे रिझॉल्व्ह करायचे, याच्यासाठी एक फ्रेमवर्क डिझाइन करून देतोय. त्याच्यानंतर अजून बाकी हळद, कापूस, मका या तिन्ही कमोडिटीजसाठी प्रत्येक कमोडिटी वाईज आपण रिपोर्ट बनवतोय. सो आपण जसं प्रशिक्षण घेणार आहोत, तसं ही बाकीची आमची कामं आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला रिपोर्ट्स बनवून द्यायचे आहेत आणि मेन जे आमचं काम आहे, ते म्हणजे हे प्रत्येक डी-आय लेव्हलला जाऊन प्रशिक्षण घेणं आणि ज्या काही शेतकरी उत्पादक संस्था होतील, त्यात त्यात त्यांना ट्रेड करण्यासाठी सपोर्ट करणं. पूर्ण हँड होल्डिंग देणं. आपण असं म्हटलं तर कमॉडिटी बाजार म्हणजे काय? तर कमॉडिटी बाजाराचं म्हटलं तसं, की हा वस्तू बाजार आहे. ह्याच्यामध्ये आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या काही वस्तू वापरतो, त्या वस्तू मग कधी त्या निसर्गातनं मिळालेल्या असतात, कधी आपण मानवनिर्मित असतात. तर ह्या सगळ्यांमध्येही जी काही खरेदी-विक्री होते, त्या सगळ्याचं ट्रेडिंग म्हणजे कमॉडिटी बाजार. त्याच्यामध्ये सॉफ्ट कमॉडिटीज आणि हार्ड कमॉडिटीज असे 2 टाइप पडतात. सॉफ्ट कमॉडिटीजमध्ये जे आपण शेतमाल म्हणतो किंवा जे ॲग्रीकल्चरच्या अलाइड असतील. मग त्याच्यामध्ये पशुधन असेल, गाई-म्हशी असतील, कोंबड्या असतील, हे सगळं सॉफ्ट कमॉडिटीजमध्ये येतं. आणि हार्ड कमॉडिटीजमध्ये ज्या आपण जमिनीमध्ये उत्खनन करून काढतो आणि त्या वापरल्या की संपून जातात. अशा ज्या कमॉडिटी असतात, त्याच्यामध्ये मेटल्स असतील, हे सगळे येतात. फॉर एक्झाम्पल आपण जर डिस्कस केलं, की सॉफ्ट कमॉडिटीजमध्ये आपला शेतमाल येतो. त्याच्यामध्ये कापूस, सोयाबीन, गवार सीड, गवार गम या धळे आपले मसाल्याच्या पिकांमध्ये हळद, जिरं, धनं, नंतर मका, डाळी, कडधान्य, तेलबिया, पशुधन, त्याच्यामध्ये गाई, म्हशी, बकऱ्या, कोंबड्या या सगळ्या येतात. त्याच्यानंतर नॉन ॲग्रीकल्चरमध्ये म्हटलो, तर त्याच्यामध्ये सोनं, चांदी, नॅचरल गॅस, ॲल्युमिनियम, झिंक बाकी या सगळ्या, ज्या आपण जमिनीतनं उत्खनन करून काढतो. आता याच्यामध्ये गवार सीड आणि गवार गमबद्दल एक छोटीशी हे सांगतो, की गवार सीड म्हणजे आपण जी गवार खातो, तर त्याच्यात ज्या बिया असतात, त्या आपल्याकडे खूप जास्त ट्रेड होतात आणि त्या आपल्या भारतातनं फक्त राजस्थानमध्ये त्याचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन होतं आणि त्यातलं जेवढं-केवढं प्रोडक्शन होतं, त्याच्या 90% आपण गवार गम एक्सपोर्ट करतो. त्या गवार सीडवरतीच प्रोसेस करून गवार गम नावाचे एक छोटे काय म्हणू शकतो आपण असे ट्रान्सपरंट असे क्यूब्स बनतात, की ज्याला गवारगम म्हणतात आणि त्या गवारगमचा उपयोग आपण ज्या सगळ्या मायनिंग इंडस्ट्रीज असतात, की ज्या पेट्रोलियम प्रॉडक्ट्स जमिनीतनं बाहेर काढतात. तर त्यांच्यामध्ये तिथे आपण त्या जेव्हा त्यांच्या उत्खनन मायनिंगच्या प्रोसेसमध्ये प्रचंड हीट जनरेट होते आणि ती हीट जनरेट झालेली ती कूल करण्यासाठी आणि त्याच्यानंतर गवारगमची एक स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे. ज्याच्यामध्ये जर गवारगमला आपण प्रेशर दिलं, तरच ते सॉलिड फॉर्ममधून लिक्विड फॉर्ममध्ये जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा टूथपेस्ट असते आपल्याकडे सगळ्यांच्या घरामध्ये, तर आपण ती टूथपेस्ट जेव्हा नुसती ब्रशवरती धरतो, तेव्हा ती बाहेर येत नाही. आपण त्याच्यावरती प्रेशर देतो, तेव्हा ती सॉलिडमधली टूथपेस्ट लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होते. त्यांना जे काही मायनिंग करण्यासाठी जे पेट्रोलियम प्रॉडक्ट लागतात, ते सोडून जो त्यातला माती असेल, खडे असतील किंवा जे काही पृथ्वीच्या पोटामध्ये जी त्यांना नको आहे त्या इंडस्ट्रीला, अशी जी काही मटेरियल असतील, तर ते मटेरियल होल्ड करायचं काम गवारगम करतो. सो सर ह्या डोमेस्टिकली आपण 90% एक्सपोर्ट करतो का? येस. आपल्या आणि आपला वर्ल्ड शेअरिंग किती आहे आपला ट्रेडमध्ये? त्याचा शेअर किती एक्सपोर्टचा वर्ल्डमध्ये? जागतिक ह्याच्यामध्ये? नाही वर्ल्डमध्ये सर आपण म्हणजे जगात एकाच म्हणजे ठिकाणी आपला आपल्याकडेच आपला प्रोडक्शन किती होतं. वाटा आहे ट्रेडिंग एक्सपोर्टमध्ये किती वाटा आहे आपला? म्हणजे आपण आपण जे आपल्याकडे जेवढं डोमेस्टिकली जेवढं प्रोडक्शन होतं, त्यातलं 90% आपण एक्सपोर्ट करतो आणि उरलेलं जे 10% आहे,
ते आपण कॉस्मेटिक इंडस्ट्रीज आणि थोडंफार फूड इंडस्ट्रीजमध्ये वापरलं जातं. ओके सर. हां, आणि वर्ल्डमध्ये गवार गम हे फक्त आपल्याकडेच प्रोड्यूस होतं. कारण की थँक गवार यू सर. सीड खूप काय म्हणतात, आपण जितकं प्रोडक्शन घेतो तितके बाकीच्या कुठल्या कंट्रीजमध्ये गवार सीडचं प्रोडक्शन नाही होत. त्यामुळे गवार सीडवरती प्रोसेस करून आपण गवार गम बनवतो. आणि आपल्याकडचं 90% एक्सपोर्ट होतं. उरलेले 5% आहे ते कॉस्मेटिक इंडस्ट्रीजमध्ये आणि त्याच्यानंतर आपण जे काय म्हणतात त्याला, सॉलिडिफाइंग एजंट म्हणजे म्हणजे ज्याला आपण जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल आईस्क्रीम खातो किंवा कुठलंही असं एकदम असं युनिफॉर्म लागणारा पदार्थ खातो, मिठाया खातो. त्याच्यामध्ये आपण जेव्हा खातो तेव्हा कधीतरी आपल्याला असं क्रीमी टेक्स्चर लागतं बघा, की एकदम असं फुल क्रीम त्याला सॉलिडिफाइंग एजंट म्हणतात, की ज्याच्यामध्ये जे काही आपण लिक्विड मटेरियल घालू, तर ते सॉलिड बनवून त्याला एक युनिफॉर्म टेक्स्चर देणं, हे काम गवारगम करतं. त्यामुळे ते आपण फूड इंडस्ट्रीमध्ये पण यूज केलं जातं आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीजमध्ये पण जे क्रीम बनवतात, त्या क्रीमला एक असं स्मूथ टेक्स्चर देण्यासाठी गवारगमचा यूज केला जातो. आणि हे पशुधन मी जे मगाशी म्हटलं, तर पशुधन आपल्याकडे नाही ट्रेड होत, म्हणजे भारतामध्ये. पण जी भारतामध्ये बाकीची एक्सचेंज आहेत त्यांच्या म्हणजे जगभरातली जी मोठी तर आपण मगाशी म्हणत होतो, की कमॉडिटी बाजार आणि आपला तसा डायरेक्टली काय संबंध आहे? आलं, वेलची, जे काही आवडत असेल त्याप्रमाणे. तर फक्त चहा पिताना आपण 6 ते 7 कमोडिटीजचा वापर केला. त्याच्यानंतर आपण जेव्हा नाश्ता करतो, तेव्हा नाश्ता करताना आपण सपोज पोहे करतोय, तर पोहेमध्ये तांदूळ असेल, शेंगदाणे असतील, मोहरी असेल, तेल असेल, त्याच्यानंतर मीठ, तिखट, अजून आपण काय घालतो पोह्यांमध्ये? हां, अजून एक 4-5 कमोडिटीज पकडा. म्हणजे आपण एक नाश्ता करताना अजून एक 7-8 कमोडिटीज खाल्ल्या. जेवताना आपण पोळी असेल, भाकरी असेल, तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर डाळ असेल, भाजी असेल कुठलीतरी, 2 भाज्या असतील, गोड असेल काहीतरी, तर स्वीट असेल, तर तेव्हा पण एक आपण 8-10 कमोडिटीज खातो. परत आपण संध्याकाळचा परत चहा घेतो. त्यानंतर एखादं एखादं फ्रूट खातो. तर त्यानंतर झोपताना म्हणजे परत संध्याकाळचं जेवतो आणि रात्री झोपताना पूर्वी तरी असे तेल लावून वगैरे झोपायचं. म्हणजे सकाळी आपण जे ब्रश करतो किंवा त्यानंतर जो चहा घेतो, त्याच्यानंतर रात्री झोपेपर्यंत आपण तेल लावून झोपतो डोक्याला. तर ह्या गोष्टी आहेत. तर एक माणूस दिवसभरात 70 ते 80 कमोडिटीजचा वापर करत असतो. आणि साधारण जेव्हा 2008 मध्ये एक सर्व्हे झाला होता. ज्याच्या अंडर असं होतं, की ज्याच्या अंडर तो सर्व्हे जेव्हा केला गेला, की ए भारतामध्ये हे ज्याला आपण रिटेल मार्केट म्हणतो, की याच्यामध्ये ॲग्रीकल्चर असतील, नॉन ॲग्रीकल्चर असतील, सगळ्या कमोडिटीज ट्रेड होतात. तर याची दिवसाची उलाढाल किती असेल? तर ती जवळ तो सर्व्हे तसा थोडा इन्कम्प्लीट राहिला होता. पण तरी ती तेव्हा त्यांनी जवळ काढली होती रफली 3 ते 4 लाख कोटी. आता ही 2008 मधली फिगर आहे. त्यामुळे आता टेंटेटिव्हली आपण 4-5 लाख कोटी त्याची उलाढाल होते असेल, असं म्हणायला हरकत नाही. तर आपल्याकडे एवढं जास्त आपण स्वतः आपल्याजवळ तयार केलेलं मार्केट आहे, ज्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या रोजगार किंवा नोकरी यांच्याही संधी आहेत. तर त्याचं एक छोटं एक्झाम्पल म्हणजे जे बिल गेट्स किंवा त्यांच्यासारखे खूप मोठे सधन लोकं आहेत. तर ते सध्या आत्ता काय करतात, ते सध्या आत्ता निर्जन बेटं विकत घेतात आणि त्या निर्जन बेटांवरती जी आपण म्हणतो बघा, की हल्ली जी वांगी असतात त्यांना चव लागत नाही. मिरच्या आहेत त्या तिखट नाही आहेत. काकडीला काही चव नसते. आपल्या फळांमध्ये काही चव नसते. कारण की आपण ह्या सगळ्या हायब्रिड व्हरायटीज खातो. आपल्याकडच्या ज्या देशी नेटिव्ह ज्या व्हरायटीज होत्या आपल्याकडच्या, त्या आपल्याकडच्या संपत आल्यात, लोप पावत आहेत. तर आपल्या अशा प्रत्येक देशांमधल्या देशी बियाणांचं तिथल्या म्हणजे त्यांची एक सीड कंपनी त्या सगळ्या कलेक्ट करतात
आणि हे जी निर्जन बेटं विकत घेतली आहेत, त्या बेटांवरती ते त्यांचं कल्टिव्हेशन करतात आणि जसे आपले आत्ता म्हणजे अजून 15-20 वर्षांनी जेव्हा आपल्याकडच्या देशी बिया संपतील, तेव्हा त्यांची एकच कंपनी असेल किंवा त्यांच्या ज्या 8-10 कंपन्याच असतील, त्यांच्याकडेच फक्त देशी बियाणं मिळत असतील. तर ही एवढी मोठी माणसं जेव्हा अख्खी बेटं विकत घेतात, तेव्हा त्यांचं व्हिजन बघा किंवा त्यांना ज्या लोकांना ॲग्रीकल्चर पण कळतं आणि कमॉडिटी पण कळतात. अशा लोकांची खूप जास्त गरज असते. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला म्हणजे जे आपल्याकडे आता जे तरुण असतील किंवा तरुण-तरुणी असतील, की ज्यांना करिअरबद्दल काय करू माहिती नाहीये, तर त्यांना सुद्धा कमॉडिटी मार्केट हे मोठं अपॉर्च्युनिटी होऊ शकतं. तर आपण परत आपल्या प्रशिक्षणाकडे येऊया. कमोडिटी बाजार म्हणजे काय? तर कमोडिटी बाजाराचे साधारण 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आपण डिस्कस केला तो म्हणजे असं ब्रॉडली म्हटलं तर हजर बाजार आणि वायदे बाजार असे आपण 2 त्याचे भाग करू शकतो. तर हजर बाजारामध्ये आपण जो मगाशी डिस्कस केला, की साधारण 4-5 लाख कोटीचा व्यापार होत असेल, तर तो वाला किरकोळ बाजार आणि दुसरा म्हणजे आपलं ए मार्केट. तर मार्केट बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. आपण ए मार्केटमध्ये काय करतो, तर आपला बाजार माल घेऊन जातो. तिथे जे ट्रेडर असतात ते त्याचं ऑप्शन करतात. जो काही रेट आपल्याला मिळेल किंवा ते जो काही रेट ठरवतील, तो आपण ॲक्सेप्ट करतो. आपला माल त्यांना देतो आणि परत येतो. तर ही झाली आपली बाजार समितीतली कथा आणि तुम्ही काय, मी काय, आपण सगळे शेतकरी आहोत. आपण सगळे हेच करतो. आपल्याला असं वाटत राहतं, की आपल्याकडे काही ऑप्शन नाहीये, आपल्याकडे काही दुसरा पर्याय नाहीये, म्हणून आपण बाजार समितीमध्ये जातो. पण दुसरा पर्याय आहे, पण तो आपण एक्सप्लोर करत नाही. दुसरा पर्याय काय आहे? तर तो म्हणजे ई-लिलाव मंच, इलेक्ट्रॉनिक स्पॉट मार्केट. तर आज आपण त्याच्याबद्दल फार इन डिटेलने डिस्कस करायचं आहे. ज्यांनी पूर्वीचे सेशन्स अटेंड केलेत त्यांच्या मग आपण करूया ते इन डिटेल आपण नंतर डिस्कस करू. ज्यांनी पूर्वी सेशन केले त्यांना ई-लिलाव मंचाबद्दल आपले सेशन्स झाले आहेत. तर ई-लिलाव मंचामध्ये काय होतं, की शेतकरी मी आणि मी छोट्या ह्याच्यात सांगतो म्हणजे जे लोकं नवीन आलेत त्यांना आज कळेल. ई-लिलाव म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये जे शेतकरी असतील आणि व्यापारी असतील, तर ते त्यांच्या दोघांमध्ये एक इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म असतो, की शेतकऱ्याने काय करायचं म्हणजे सेम मार्केटचीच कंडिशन घेऊ आपण. आपण आपल्या जसं आपण माल आपल्या बाजार समितीमध्ये घेऊन गेलो किंवा जिथे ई-लिलाव मंच होणार आहे, त्या स्पॉटला आपण घेऊन गेलो. तिकडे माल घेऊन गेल्यावरती काय होणार, की जे व्यापारी येतील, ते आपला माल एक व्यापारी आपापल्या ऑफिसमध्ये जाईल किंवा काही व्यापारी असतील, की जे आपल्या समोरही नसतील, पण त्यांना तो माल दिसत असेल. अशी एक सिस्टम बनवणं, की भारतभरातले जे काही विक्रेते असतील आणि जे काही शेतकरी असतील, ते दोघंही एका प्लॅटफॉर्मवरती येतील आणि आता शेतकरी म्हणून आपल्याला काय हवं असतं, की आपल्या मालाला सगळ्यात जास्त आणि त्याच्यानंतर त्याप्रमाणे व्यापारी तो जो आपला जो माल असेल,
त्याच्यावरती बोली लावतात ऑनलाईनवाली. त्याच्यामध्ये जो हायेस्ट ज्याची प्राईस असेल, तो ती बीड जिंकतो. अशा प्रकारे स्पॉट मार्केटवरती काम चालतं. तर आजचा जो आपला विषय आहे, की तो वायदे बाजाराबद्दल आहे. तर वायदे बाजारामध्ये एन-सी-डी-एक्स आणि एम-सी-एक्स ही 2 कमोडिटी एक्सचेंज आहेत. तर एन-सी-डी-एक्समध्ये ॲग्रीकल्चर कमोडिटीज ट्रेड होतात आणि एम-सी-एक्सवरती काय म्हणतात मेटल्स ट्रेड होतात. तर आपण निघून येतो. हे आपल्या सध्या बाजार समितीमध्ये होतं. पण असंही होऊ शकतं ना, की आपण ते निगोशिएशन्स केली आणि आपल्याला रेट नाही पटला, तर आपण नाही पण देऊ शकत ना. तर बाजार समितीमध्ये बाजार समितीचा हा एक ड्रॉबॅक पण आहे, की आपण इतका मोलभाव केला, तरी तो व्यवहार पूर्ण आपल्याला हव्या त्या किमतीला होईल, याची शाश्वती नसते. म्हणून मग हे पूर्वीपासून चालत आलेलं मार्केट आहे. ज्याला आपण बाजार समिती किंवा स्पॉट मार्केट म्हणतो. तर ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स मार्केट म्हणून मग काय झालं, एक फॉरवर्ड मार्केट म्हणून एक कन्सेप्ट उदयास आली. याच्यामध्ये कसं असतं, की दोन्ही पक्ष आहेत, ते एकमेकांना ओळखत असतात, माहिती असतं त्यांना आणि परस्पर अटींवरती ते म्हणजे काही बोलाचाली करतात. म्हणजे व्यापारी म्हणतो, की मला 3 महिन्याने 5 मेट्रिक टन हळद हवी आहे किंवा 5 मेट्रिक टन मका हवा आहे. तर मग तो 10 लोकांना सांगून ठेवतो, की तुझ्याकडनं 5 मेट्रिक टन हवा आहे, तुझ्याकडनं 2 मेट्रिक टन हवा आहे, तुझ्याकडनं 3 मेट्रिक टन हवा आहे. असं तो सांगितल्यावरती जेव्हा खरे 3 महिने होतात, तर तेव्हा त्यातला त्याला जो माल हवा आहे, मला ह्यांच्याकडनं 3 हवा आहे, तर त्यातला 2 मेट्रिक टनच चांगला आहे. 1 मेट्रिक टनची क्वालिटी थोडी खराब आहे, म्हणून ती मला नको. त्याच्यानंतर हा जो आहे त्याला मी म्हटलं होतं 3 मेट्रिक टन, पण आता मला 1च मेट्रिक टन हवा आहे. तर मी ह्याच्याकडनं 1च मेट्रिक टन घेतो. तर असं म्हणजे फॉरवर्ड मार्केटमध्ये असं व्हायला लागलं, की आधी तर ठरवलेलं असायचं, की 3 महिन्यानंतर जो काही माल असेल तो घेतला जाईल. पण इन रिॲलिटी हे कुठेही लिखापडी याची केलेली नव्हती किंवा जे काही आपण म्हणतो, की याचं काही डॉक्युमेंटेशन नव्हतं. त्यामुळे बरं असे म्हणजे नुसतं विक्रेताच असं करायचा असं नाहीये. शेतकरी पण म्हणायचे, की "नाही, आम्ही तुला म्हटलं होतं, की 3 महिन्यापूर्वी आम्ही तुला माल देऊ, पण आता बाजारात जास्त रेट मिळतोय, तर आम्ही तुला कमी कमी किमतीमध्ये आम्ही तुला का विकू?" त्यामुळे याच्यामध्ये काय व्हायचं, की दोन्ही पक्ष आहेत. आयदर विक्रेते असतील किंवा शेतकरी असतील. ते एकमेकांना डिफॉल्ट व्हायची शक्यता होती. म्हणजे शक्यता असते फॉरवर्ड मार्केटमध्ये आणि त्याच्यामुळे हे जे मार्केट होतं फॉरवर्ड मार्केट, हे कुठेही रेग्युलेटेड नव्हतं. कोणी याच्यावरती कंट्रोल करत नव्हतं, की ह्याच्यामध्ये जे ट्रेड होतायत, म्हणजे व्यापाऱ्याची फसवणूक होतीये का शेतकऱ्याची फसवणूक होतीये आणि कोण एकमेकांना ऐनवेळी डिफॉल्ट करतंय, हे कोणी रेग्युलेट करत नव्हतं. हे फॉरवर्ड मार्केटमधले काही ड्रॉबॅक होतं. म्हणून मग आता बाजार समिती झालं. बाजार समितीतले जे काही थोडेफार फ्लॉज होते किंवा जे काही त्रुटी होत्या, त्या आपण फॉरवर्ड मार्केटमध्ये कव्हर करायला ट्राय केल्या. पण फॉरवर्ड मार्केटमधल्याही ज्या त्रुटी आहेत, त्या कव्हर होण्यासाठी फ्युचर मार्केट उदयास आलं. या फ्युचर मार्केटमध्ये काय होतं, की जर दोन्ही पक्ष असतात, म्हणजे त्याला आपण शेतकरी व्यापारी न म्हणता, ह्याच्यामध्ये बायर सेलर म्हणूया. कारण की आपण जो घेणार आहे त्याला माहिती नाही ना, तो व्यापारी आहे का आपल्यासारखा दुसरा कुठलातरी मोठा शेतकरी आहे, हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे जे दोन्ही पक्ष असतात, व्यापारी आणि खरेदीदार, ते दोन्ही बायर सेलर, ते दोन्ही सॉरी व्यापारी नाही, बायर आणि सेलर, ते दोन्ही एकमेकांना माहिती नसतात. जे काही होतं ते ऑन स्क्रीन होतं. म्हणजे आपण विकतो ते पण ऑन स्क्रीन, समोरचा खरेदी करतो ते पण स्क्रीनवरती ऑनलाईन पद्धतीने. त्याच्यामध्ये काय ठरवलं जातं, की भविष्यामध्ये एका विशिष्ट वेळी, विशिष्ट प्राईसला, विशिष्ट क्वांटिटी असलेला, विशिष्ट क्वालिटी असलेला माल खरेदी आणि विक्री केला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं असतं, की जे मगाशी आपण फॉरवर्ड मार्केटमध्ये म्हटलं, की कुठेही काही रेग्युलेशन नव्हतं किंवा कस्टमाइज्ड असायचं तिथे कॉन्ट्रॅक्ट. मी
फॉरवर्ड मार्केटमध्ये 3 मेट्रिक टन, 2 मेट्रिक टन, 1 मेट्रिक टन प्रत्येकाकडनं वेगवेगळं घेतलं जायचं. तसं फ्युचर मार्केटमध्ये प्रत्येक एक कॉन्ट्रॅक्ट असतं. ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये असतं आणि ते तुम्ही विक्रेती किंवा खरीददार कोणीही बदलू शकत नाही. त्यामुळे याच्यामध्ये जे काही व्यवहार होतात, ते स्पष्ट होतात, क्लिअर होतात. याच्यामध्ये कोणीही पक्ष एकमेकांना डिफॉल्ट करू शकत नाही. कारण की आपण प्रत्येक वेळेला जेव्हा आपण शेतकरी म्हणून या बाजारामध्ये उतरतो, तेव्हा आपल्याकडनं काही अमाउंट ॲज अ मार्जिन म्हणून घेतली जाते. तसे व्यापारी पण जेव्हा या मार्केटमध्ये उतरतात, तेव्हा व्यापाऱ्यांकडनं पण काही ठराविक अमाउंट त्यांच्याकडनं डिपॉझिट म्हणून घेतली जाते. त्यामुळे जर यातला एकही पक्ष डिफॉल्ट झाला, तर ती जबाबदारी एन-सी-डी-एक्स किंवा दुसरे जे काही कुठल्याही कमोडिटी एक्सचेंजमध्ये असेल, त्यांची जबाबदारी असते, की ज्या पार्टीचं नुकसान झालंय, ते नुकसान भरपाई करून देण्याची. आणि हे सगळं जे मार्केट आहे, ते रेग्युलेट केलं जातं. त्याच्यामध्ये प्रत्येक ट्रेड होतात, ते जे कुठले ट्रेड होतात, ते ट्रेड व्यवस्थित होत आहेत का नाही? त्याच्यामध्ये कोणाचा लॉस होत नाहीये ना? कोणाची काही फसवणूक होत नाहीये ना? क्वालिटीवरनं किंवा प्राईसवरनं. तर या सगळ्याबद्दल रेग्युलेशन केलं जातं आणि हे रेग्युलेशन करणारी मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर सेबी म्हणून एक संस्था आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ही सेबी आपली भारतातली 4ही एक्सचेंजेस रेग्युलेट करतात. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण भारतातली कमोडिटी एक्सचेंज त्याच्यामध्ये एन-सी-डी-एक्स आणि एम-सी-एक्स ही आता दोन्ही कमोडिटी एक्सचेंज आहेत ती चालू आहेत. बाकी पूर्वी 2002ला असताना नॅशनल मल्टी कमोडिटी एक्सचेंज होतं आणि त्याच्यानंतर ही आय-सी-एक्स आणि ई-सी ही 2 पण कमोडिटी एक्सचेंजेस आहेत, पण जी गव्हर्नमेंट बॅक्ड म्हणू किंवा सेबी ज्यांना रेग्युलेट करतं, अशी ही मेजर 2 कमोडिटी एक्सचेंज आहेत. आपल्याकडे तशी भारतामध्ये 4 एक्सचेंज आहेत. त्याच्यामध्ये एन-एस-ई, बी-एस-ई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही दोन्ही इक्विटी मार्केटमध्ये ट्रेड करतात. म्हणजे असं काही कंपल्शन नाहीये, पण ठोकताळा. आणि एन-सी-डी-एक्स आणि एम-सी-एक्स ही 2 कमोडिटी एक्सचेंज आहेत. एन-सी-डी-एक्समध्ये ॲग्रीकल्चर कमोडिटीजचे ट्रेड होतात. एम-सी-एक्समध्ये नॉन ॲग्रीकल्चर कमोडिटीज ट्रेड होतात. एन-सी-डी-एक्समध्ये आपण थोडंसं ब्रीफली आजचा जो आपलं सेशन आहे, ते ह्याच्या संदर्भात आहे, की एन-सी-डी-एक्स आणि स्मार्ट यांनी जो एकत्र हेज इंडेक्स प्रकल्प सुरू केला आहे. त्यामुळे आपण आधी एन-सी-डी-एक्स म्हणजे काय साधारण थोडं समजून घेऊ. तर एन-सी-डी-एक्सच्या अंडर एन-सी-डी-एक्स स्वतः आणि 5 अशा छोट्या त्याच्या कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली कंपनी म्हणजे एन-आय-सी-आर, एन-सी-डी-एक्स इन्स्टिट्यूट ऑफ कमोडिटी मार्केट अँड रिसर्च. तर एन-आय-सी-आरचं काम काय आहे? तर कमोडिटी मार्केटबद्दल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मध्ये अवेअरनेस क्रिएट करणं. त्याच्यानंतर जे ग्लोबल डिमांड आणि सप्लाय प्रत्येक कमोडिटीजचा, त्याच्यावरती गव्हर्नमेंटला पण आणि प्रायव्हेट कंपनीजना पण. जेव्हा कधी काही रिपोर्ट बनवून द्यायला लागेल किंवा त्यांना काही कन्सल्ट करायला लागेल, की ह्या कमोडिटीजमध्ये पुढे काय व्ह्यू असेल किंवा कसं या कमोडिटीजमध्ये आपण काम केलं पाहिजे. तर जो काही रिसर्च करून डेटा गोळा करून त्याच्यावरती रिपोर्ट बनवायचा असेल किंवा काही कमोडिटी मार्केटच्या बद्दल अवेअरनेस क्रिएट करायचा असेल, तर या संदर्भातलं काम सगळं एन-आय-सी-आर बघतं. त्याच्यानंतर दुसरी कंपनी येते म्हणजे एन-सी-डी-एक्स ई-मार्केट लिमिटेड, एन-ई-एम-एल. एन-ई-एम-एल 2 गोष्टीमध्ये काम करतं. मगाशी आपण जे ई-लिलावबद्दल जे एक संक्षिप्त स्वरूपात ऐकलं 2 मिनिटामध्ये, तर ते ई-लिलावमध्ये एन-ई-एम-एल काम करतं. आणि त्याच्यानंतर ज्या लोकांनी सोयाबीन किंवा चना याच्या प्रोक्युरमेंटमध्ये जे लोकं इन्व्हॉल्व्ड असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला जी माहिती असेल, की ई-समृद्धी पोर्टल असेल. तर म्हणजे गव्हर्नमेंटसाठी नाफेड किंवा एन-सी-सी-एफ असेल यांच्या अ, वतीने जे खरेदी करायला खरेदी कुठलाही चणा असेल, सोयाबीन असेल, पॅडी असेल, तर हे खरेदी-विक्रेती करायचं जे सॉफ्टवेअर आहे ना, ते सॉफ्टवेअर एन-ई-एम-एलने बनवलंय. अ, ह्या दोन्ही म्हणजे फिजिकल मार्केट आणि म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं ई-लिलाव, गव्हर्नमेंटची खरेदी-विक्री आणि कृषीवेध म्हणून एक एन-सी-डी-एक्सने एक प्रायव्हेट प्लॅटफॉर्म बनवला आहे एन-ई-एम-एलने. त्याच्यामध्ये शेतकरी आणि विक्रेते एकत्र येतात आणि ते त्यांचा ट्रेड घडवू शकतात. भारतभरातनं शेतकरी आणि विक्रेते एकत्र आल्यामुळे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होते आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना रेट मिळेल याच्यासाठी ते प्लॅटफॉर्म डेव्हलप केला आहे. त्याच्यानंतर एन-ई-आर-एल, एन-सी-डी-एक्स ई-रिपॉझिटरी लिमिटेड.
याच्यामध्ये जे काही वेअरहाऊसेस किंवा WDRA रजिस्टर्ड वेअरहाऊसेस आहेत आपल्याकडे, तर त्यांच्याकडे या कमोडिटी वाईज किती माल येतो, त्याच्यानंतर त्याची क्वालिटी असते, क्वालिटी पॅरामीटर्स काय असतात, त्याच्यामधल्या किती ह्याच्यावरती आपण लोन देऊ शकतो, ज्याला ENWR म्हणतात. तर या सगळ्याचा डेटा NERL बघतं. त्याच्यानंतर NCDXमध्ये म्हणजे वायदे बाजारात जे काही ट्रेड होतात, ते ट्रेड व्यवस्थित होतात की नाही, त्याच्यामध्ये काय क्लिअरिंग अँड सेटलमेंट, कोणाचं किती मार्जिन राहिलंय, किती फ्युचर, किती डिपॉझिट कोणाकडनं घ्यायचंय, जो काही ट्रेड होतो, त्याचा जो काही फायनान्शियल अँगल असेल, सेटलमेंट आणि क्लिअरिंग अँड सेटलमेंटसाठी, तर त्याच्यासाठी NCDX क्लिअरिंग कॉर्पोरेशन आहे. सो ह्या 5 कंपनीज आहेत की ज्या NCDXच्या अंडर काम करतात. त्याच्यानंतर वायदे बाजाराचे आता आपण इतक्या वेळेत डिस्कस केलं, की वायदे बाजार आपल्या शेतकऱ्यांसाठी का उपयोगाचा आहे. तर वायदे बाजारामध्ये आपल्याला आता आपण पेरणी कशी करतो? आता आपण पेरणी ह्याच्यावरनं करतो, की आत्ता मार्केटमध्ये काय रेट आहे? मार्केटमध्ये आत्ता जो काही कुठल्या कमोडिटीला जास्त रेट मिळतोय, त्याच्यावरनं आपण ठरवतो, की आत्ता मी काय पेरणार आहे. आणि जेव्हा 4 महिन्याने असेल, 8 महिन्याने असेल, जेव्हा तो माल पिकून जेव्हा काढणीला येतो, तेव्हा त्या पिकाचा पिकाचा रेट कमी झालेला असतो. तर हे आता आपण जनरली सगळीकडे बघतो, की सगळ्यांनी सपोज टोमॅटोला यावर्षी खूप चांगला रेट मिळाला. मग काय करतात शेतकरी किंवा काय करतो आपण, की सगळ्यांना वाटतं, की टोमॅटोला यावर्षी चांगला दर होता बरं का. तर मग आपण यावर्षी टोमॅटोच लावूया. सगळे हाच विचार करतात. सगळे टोमॅटो लावतात. टोमॅटोचं खूप बंपर यील्ड येतं आणि शेल्फ लाईफ कमी असल्यामुळे टोमॅटो पार अगदी जो ₹100-120 किलो गेलेला असतो ह्या वर्षात, तो पार अगदी ₹10-20 किलोवरती येऊन पोहोचतो. का? तर आपण आत्ता जो कुठला माल आहे, आत्ता मालाला कुठला रेट आहे, हे बघून आपण काय पेरायचं हे ठरवलं. पण जर आपल्याला कळलं, की हळदीला पुढच्या जेव्हा 8 महिन्याने जेव्हा आपण 12 महिने आपण साधारण जून-जुलैमध्ये हळद लावतो आणि मार्च-एप्रिलच्या आसपास काढतो. तर जेव्हा मी मार्च-एप्रिलमध्ये जी हळद काढणार आहे, तिला मला काय रेट मिळणार आहे, हे जर मला आत्ता कळलं, तर मग मी ठरवू शकतो ना, की मी काय काय पेरायचंय? याची माहिती आपल्याला वायदे बाजार देतो, की फ्युचर मार्केट ज्याला आपण म्हणतो, की 4 महिन्यानंतर, 8 कमोडिटी वाईज 4 महिन्यानंतर, कॉटन असेल तर 6 किंवा 8 महिन्यानंतर, हळद असेल तर पुढच्या हंगामातली. तर ह्या सगळ्याच्या किमती आपल्याला आत्तापासून माहिती पडतात आणि त्याप्रमाणे आपण काय पेरायचं हा डिसिजन घेऊ शकतो. म्हणजे छोटं एक्झाम्पल म्हणजे आत्ता जे मी मगाशी म्हटलं, की ब्राझीलमध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, तिथली एक्सचेंजेस एवढी मोठी आहेत, तिथले शेतकरी एवढे श्रीमंत आहेत. ते का श्रीमंत आहेत? का? तर 2027 मध्ये येणारा त्यांचा कापूस त्यांनी आत्ता विकून ठेवलाय. जो 2027 म्हणजे 2 हंगाम पुढचा येणारा कापूस, तो त्यांनी आत्तापासून त्याची किंमत लॉक करून ठेवली आहे. आणि आपल्याकडचे शेतकरी आहेत, जे मी बघितले, की 2023-24 चा कापूस सुद्धा आहे, की जो आत्तापर्यंत त्यांच्या गोडाऊनला स्टोअर केलेला आहे, जास्त रेट मिळेल म्हणून. तर ही आहे वायदे बाजाराची ताकद, की जो आपल्याला माल इन फ्युचर आपण काढणार आहोत, तो आपण आधीपासून विकून ठेवू शकतो. त्याच्यानंतर आता आपलं जे आपण जे आडतदाराकडे जातो, APMC मार्केटमध्ये जातो, तिथे जो आडत असेल, तो जो काही आपल्याला रेट सांगतो, त्याच्यावरनं आपण निगोशिएट करतो. निगोशिएट केल्यासारखं करतो. कारण की तो किती रेट देणार आहे, हे व्यापाऱ्यांचं ऑलरेडी ठरलेलं असतं. ते तेवढाच रेट आपल्याला देतात. त्याच्यावरती ₹1 देत नाहीत. तर हा तो प्राईसमधले जे डिफरन्स असतात. कधीतरी आपल्याला वाटतं, की आपल्या व्यापाऱ्याने चांगला रेट दिला, कधीतरी आपल्याला वाटतं, की व्यापाऱ्याने आपले कमी रेट दिला. तर हे सगळं जे गणित आहे, ते प्रत्येक कमोडिटीच्या मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असतं. तर एक्सचेंजमध्ये जेव्हा आपण आता इव्हेंच्युअली आपण जेव्हा हळू-हळू NCDXमध्ये काम करू, एक्सचेंजमध्ये काम करू, तेव्हा आपल्याला कळेलच, की हे मागणी पुरवठा प्रत्येक कमोडिटीमध्ये किती मागणी आहे, किती पुरवठा आहे, किती इम्पोर्ट होतोय, किती एक्सपोर्ट होतोय, या सगळ्याचा डेटा सुद्धा आपल्याला दिला जातो.
किंवा आपण एकदा त्या सिस्टममध्ये उतरलो, की आपल्याला पण कळत जातं, की ओके इथे यावर्षी सपोज आता ब्राझीलमध्ये खूप जास्त कॉटन झालाय. कापूस तिकडे खूप जास्त पिकवलाय आणि आपल्याकडे जी कापसाची इम्पोर्ट ड्युटी आहे, ती ड्युटी कमी केली आहे. मग आता याचा अर्थ काय होईल, की ब्राझीलमधला जो कापूस आहे, तो आपल्याकडे इम्पोर्ट केला जाईल. सो हे जेव्हा आपण त्या सिस्टममध्ये पडत जातो, ऑटोमॅटिकली आपल्याला ही माहिती मिळत जाते आणि आपणही असा विचार करायला लागतो. तर ह्या सगळ्या माहितीच्या आधारे कोणतं पीक घ्यायचं म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त रेट मिळेल, हे आपल्याला हा निर्णय घ्यायला आपला सोपं होतं. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा हळदीचा बाबत विचार केला, तर जेव्हा आपण हळद पेरतोय जून-जुलैमध्ये आणि ती जेव्हा मी मार्चमध्ये काढणार आहे, तर त्याला काय किंमत मिळेल ते मी आत्ताच फिक्स करू शकतो. यासाठी आपल्याला वायदे बाजार उपयोगाचा पडतो आणि हे सगळं करणं म्हणजेच किंमत जोखीम व्यवस्थापन करणं. सो आधी आपण चिंताग्रस्त असतो, की आपल्याला किती रेट मिळणार माहिती नाही आणि जेव्हा मी पीक काढेन तेव्हा त्याचा भाव घसरतील आणि आणि मग मला रेट मिळणार नाही. तर जेव्हा आपण पेरणी करतो, तेव्हाच आपण कमॉडिटी एक्सचेंजवरती आलो. तिथे आपली प्राईस लॉक करून ठेवली. जी आपल्याला किंमत हवी आहे, ती फिक्स केली. ते केल्यानंतर आपण जे काम अ, आपल्याला आवडतं किंवा आपण जे काम चांगलं करू शकतो, ते म्हणजे जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं काढणं, त्याच्यावरती आपण फोकस करायला मोकळे. तर शेतकरी उत्पादक संस्था आहेत किंवा सी-बी-ओ असतील, तर त्या वायदे बाजारामध्ये कसं काम करू शकतात? तर त्याच्यासाठी एन-सी-डी-एक्सवरती अकाउंट उघडायला लागतं. एन-सी-डी-एक्सचं अकाउंट काढायला लागतं आणि त्याच्यामध्ये मला सपोज हळदीमध्ये ट्रेड करायचं आहे. तर हळदीमध्ये ट्रेड करायचं आहे, तर मला काही एक मी मगाशी म्हणलो तसं, की आपल्याला हा प्लॅटफॉर्म डेव्हलप करून दिलाय. यासाठी आपल्याला आणि दोन्ही ॲज अ शेतकरी आणि व्यापारी दोघांनी एकमेकांना डिफॉल्ट करू नयेत म्हणून आपल्याला मार्जिन किंवा काही डिपॉझिट एन-सी-डी-एक्सकडे भरायला लागतं. त्याच्या अकॉर्डिंगली मी जर हळद विकणार असेल, तर त्याप्रमाणे मला पोझिशन घ्यायला लागते आणि जे डेली काही अप्स एंड डाउन्स येतील प्राइसेसमध्ये, तर त्याप्रमाणे आपण म्हणजे करणार आहे, मी माझं अकाउंट काढणार आहे, स्क्रीनवर जे काही पैसे असतील ते माझ्या अकाउंटला, माझ्या एफ-पी-ओच्या अकाउंटला येणार आहेत. त्याला पे-आउट म्हणतो. तर ही काही डॉक्युमेंट्सची यादी आहे, जी आपल्याला लागत असते एन-सी-डी-एक्सचं अकाउंट काढायला. ज्याच्यामध्ये जे आपले डायरेक्टर आहेत आपल्या कंपनीचे, याचा सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा साइडला घेतो म्हणजे सगळ्यांना दिसेल. याचा सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि फोटो काढून ठेवा. म्हणजे आपले इतर जे संचालक असतील त्यांच्याशी आपण बोलू शकतो. ग्रुपवरती पी-पी-टी शेअर करता येईल का सर? हं, हं. ठीक आहे. पाठवतो. याचा फोटो पण काढून घ्या आणि जे काही राहील तेही पाठवतो. याच्यामध्ये संचालकांची यादी, याच्यामध्ये प्रत्येकाचं आधार कार्ड, पॅन कार्ड, म्हणजे आधार, पॅन कार्ड आणि त्याच्यानंतर आधार, पॅन आहे ना, ते शक्यतो लिंक केलेलं असावं. कारण की ते जर लिंक केलेलं नसेल, तर अ, अ, ही जी डॉक्युमेंट्स आहेत ना, मगाशी मी तुम्हाला म्हटलं, की प्रत्येक जे कमोडिटी एक्सचेंज आहे, ते सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंटची संस्था रेग्युलेट करते. त्यामुळे ही सगळी डॉक्युमेंट्स आपल्याला त्यांना पाठवायला लागतात आणि ही जर लिंक केलेली नसतील, तर त्यांच्याकडनं डॉक्युमेंट रिजेक्ट होतं. त्यामुळे शक्यतो हे लिंक केलेलं असावं. त्याच्यानंतर जेव्हा आपण आपल्या कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं होतं, तर आपल्या प्रत्येक डायरेक्टरचा डी-आय-एन नंबर जो आहे, तो पण लागतो. त्याच्यानंतर आपल्या जो सी-ए असेल त्याच्याकडून नेटवर्क सर्टिफिकेट किंवा जर आपली कंपनी 2-3 वर्षापेक्षा जुनी असेल, तर त्याचा ॲन्युअल रिपोर्ट. त्याच्यानंतर प्रत्येक आपले जे डायरेक्टर असतील, तर प्रत्येकाच्या सह्या आणि त्यांच्यातले जे 1 किंवा 2 लोकं असतील, जे आपण सायनिंग अथॉरिटी म्हणतो. तर त्याच्यासाठी म्हणजे एक्स-वाय-झेड पर्सन हा आमचा डायरेक्टर, हा आमची सायनिंग अथॉरिटी आहे आणि त्याच्या खाली सगळ्या डायरेक्टर्सच्या सह्या. असं लागतं. त्याच्यानंतर आपण जी बोर्ड मीटिंग घेतो,
तर तशीच एक बोर्ड मीटिंग की हो आमची जी शेतकरी उत्पादक संस्था आहे, जी NCDXमध्ये काम करायला तयार आहे. त्याच्यामध्ये आमचा कोणाचाही डायरेक्टरचा काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला. ह्या सगळ्याबद्दल एक बोर्ड मीटिंग. त्याच्यानंतर आपल्याकडे जे डायरेक्टर आहेत, तर त्यांचा आपल्या कंपनीमध्ये किती पर्सेंट शेअर होल्डिंग आहे. म्हणजे काही 10% असतील, काही 9% असतील, 8% असतील. सगळेच 10% असतील. जर 15% पेक्षा जास्त कुठला डायरेक्टर असेल, तर मग इंडिव्हिज्युअल त्या व्यक्तीचं पॅन कार्ड आणि ॲड्रेस प्रूफ लागतं. त्याच्यानंतर कंपनी आपण जेव्हा फॉर्म केली होती, तेव्हा आपण जे मेमोरंडम ऑफ असोसिएशन बनवलं होतं, ते लागतं आणि कंपनीचं बँक स्टेटमेंट लागतं. हे कंपनीचं बँक स्टेटमेंट आहे ते आपल्याला कंपनीच्या लेटर हेडवरती द्यायला लागतं आणि कॅन्सल केलेला चेक हे ती साधारण एक अशी सॉरी 8-9 डॉक्युमेंट्स आहेत, की जे आपल्याला लागतात NCDXमध्ये अकाउंट काढायला. आणि मगाशी आपलं जे बोलणं झालं होतं. स्क्रीन काय झाली? हो. मगाशी आपलं जे बोलणं झालं होतं, की आता सध्या एक गव्हर्नमेंटची स्कीम पण चालू आहे, की ज्याच्यामध्ये काय असतं, की आपण जे डिपॉझिट भरणार आहे किंवा जे काही मार्जिन भरणार आहे, तर वायदे बाजारमध्ये 2 टाइपचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात. एक असतं फ्युचर आणि दुसरं असतं ऑप्शन. तर फ्युचरमध्ये आपण काय करतो, की 4 महिन्यानंतर जेव्हा आपण पेरणी करणार आहे आणि 4 महिन्याने आपण ते विकू. तर ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे ना आपलं, ते आपण 4 महिन्यानंतरचं कॉन्ट्रॅक्ट आत्तापासून विकून ठेवू शकतो. हे झालं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. तसंच एक ऑप्शन म्हणून पण असतो. तर ऑप्शनमध्ये काय करायला लागतं, ऑप्शनमध्ये आपल्याला जसं आपण कार असेल, कारचा प्रीमियम काढतो किंवा लाईफ इन्शुरन्स काढतो. त्यासाठी आपण एक छोटीशी अमाउंट ॲज अ प्रीमियम म्हणून देतो, बरोबर? तर तशीच ऑप्शनमध्ये आपण पार्टिसिपेट करतो. त्यासाठी आपल्याला प्रीमियम द्यायला लागतो. आता जे हळदीमध्ये काम करतात किंवा हळदीमध्ये काम करू इच्छितात, अशा CBOसाठी, अशा FPOसाठी जो काही प्रीमियम लागेल, त्या प्रीमियमच्या 80% to 85% प्रीमियम हा नाबार्ड देणार आहे. फक्त त्यांची एकच कंडिशन आहे, की जी कंपनी असेल, ती रजिस्टर्ड CBO शेतकरी उत्पादक संस्था असली पाहिजे आणि तिने हळदीच्या वायदे बाजारात काम केलं पाहिजे. हळदीच्या ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम केलं पाहिजे. या 2 कंडिशन्स जर आपण फुलफिल केल्या, तर जे काही ती प्रीमियमला अमाउंट द्यायला लागणार आहे, ती सगळी नाबार्ड पे करणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला जो हळदीला रेट हवाय, तो रेटही फिक्स झाला आणि आपल्याला काही पैसेही नाही द्यायला लागले. आपल्याला जे पैसे द्यायचे ते नाबार्डच्या अकाउंटमधनं जाणार आहे. तर ही स्कीम कशी आहे, ती साधारण एक आत्ताची ही आमच्याकडे इन्साइड एक्सचेंजची ही आत्ताची अमाउंट आली आहे. ती साधारण 5 कोटीचा एक ट्रान्च असतो. टोटल त्यांनी 25 कोटी NCDXला ग्रांट केले होते, की तुम्ही हे शेतकऱ्यांसाठी ज्यांना ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करायचंय, अशांसाठी ते द्या म्हणून. तर त्यातली आत्ता 5 कोटीची ट्रान्च आपली रिलीज झाली आहे आणि त्यामुळे ज्या लोकांना ह्या नाबार्डच्या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल, त्यांनी लवकरात लवकर हे अकाउंट ओपन करावे आणि त्याच्यासाठी मी असेन किंवा माझी बाकीची टीम आहे, विराज आहे, निधी आहे, नीरज सर आहेत. तर या सगळ्यांना आम्हाला कोणालाही कनेक्ट करा. त्याच्यानंतर आमची हेजिंग डेस्कची टीम आहे, त्याच्यानंतर NCDXची FPOची टीम आहे, NCDXची बिझनेस टीम आहे. तर ह्या टीममधले सगळे लोकं तुम्हाला ह्या स्कीममध्ये पार्टिसिपेट करायला सपोर्ट करतील. तर मगाशी म्हटलं तसं की NCDचे असे फिक्स्ड कॉन्ट्रॅक्ट असतात आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्याच्यामध्ये पॅरामीटर्स दिलेले असतात, की मॉइश्चर किती पाहिजे, बुरशी जर असेल तर किती पाहिजे, किती ॲक्सेप्ट केली जाईल, किती नाही ॲक्सेप्ट केली जाईल. हे सगळे नंतरच्या गोष्टी आहेत, की कुठला माल ॲक्सेप्ट केला जाईल, नाही जाईल. पण ज्या लोकांना त्या हळदीच्या ऑप्शनमध्ये काम करायचं असेल आणि नाबार्डच्या स्कीममध्ये गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये फायदा घ्यायचा असेल, त्यांनी लवकरात लवकर अकाउंट काढावं आणि म्हणजे आम्हाला ती डॉक्युमेंट्स पाठवावी. आपण तुम्हाला त्या स्कीममध्ये बसवून द्यायचं, त्याला देऊयात. आत्ता साधारण एक 270-280च्या आसपास जुनी स्लाईड आहे.
280च्या आसपासच्या सीबीओ आहेत, ज्या ॲक्टिव्हली महाराष्ट्रातनं हेज करतात आणि या वायदे बाजाराचा फायदा उठवतात. एनसीडीएक्सची 16 अख्ख्या भारतभरामध्ये 16 ठिकाणी ऑफिसेस आहेत आणि मगाशी म्हटलं आपण महाराष्ट्रामध्ये हळद, मका आणि कापूस या कमोडिटी सुद्धा एनसीडीएक्सवरती ट्रेड होतात. हे आमच्या सगळ्यांचे फोन नंबर आहेत. आमचं ऑफिस आहे ते कोथरूडमध्ये आहे, भुसारी कॉलनीच्या इथे. जर कधी पुण्यात आलात, 1 टू 1 भेटायचं असेल तरी आपण भेटू शकतो. याचाही फोटो काढून ठेवाल. कधीही आम्ही अवेलेबल आहोत. कॉल करा. जर कॉल नाही उचलला तर WhatsAppला मेसेज करून ठेवाल. रिस्पॉन्ड करेल टीममधलं कोणीतरी. याचा काढलाय फोटो सगळ्यांनी? ठीक आहे, नंतर शेअर करू. येस, थँक यू सो मच. कोणाला काही डाऊट आहेत? कोणाचे काही प्रश्न असतील तर सर्वांनी विचारून घ्यावे. या आता ज्या स्लाईड तुम्हाला सांगितल्या त्यातले काही प्रश्न असतील किंवा याच्या व्यतिरिक्त पण काही तुम्हाला प्रश्न असतील तर विचारावे. सर ते हळदीची तुम्ही स्कीम सांगितली नाबार्डची, त्याच्यामध्ये येस. फक्त एफपीओज ओनली, एसएलची नाहीये? नाही सर, नाही सर. फक्त एफपीओ ओके, एलिजिबल आहे त्याच्यासाठी. ठीक आहे सर. आपली एफपीओ नसेल म्हणजे आपल्याकडे जे शेतकरी असतील, जे प्रोग्रेसिव्ह असतील, पण त्यांना या स्कीममध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, तर त्यांची लवकरात लवकर एफपीओ काढून आपण पार्टिसिपेट करू शकतो. ठीक आहे सर, आपण काय करू, आपल्या काही कंपन्या हळदीमध्ये काम करतात, हिंगोली जिल्ह्यामध्ये येस, हळदीचं खूप येस. मोठं हो, मार्केट आहे. काही येस. कंपन्या काम करतात, तर तुमची थोडी मदत लागेल त्यांची रजिस्ट्रेशन करण्यासाठी. नक्की, नक्की. 100%. हो, सर. राईट. आपलं नाव काय म्हणलात सॉरी सर? बालाजी मोडे सर, एमआयएस एक्सपर्ट, बीआय हिंगोली. ओके, ठीक आहे. येस. अरे भेटलो होतो सर आपण. आय थिंक आपल्या हो, आपलं सेशन. झालं होतं सर चर्चा येस, त्याच्यात. येस. हो. फक्त ती अजून म्हणजे ऍक्टिव्ह झाली का स्कीम सध्या ती? आता झाली आहे. आता रिसेंटलीच झाली आहे 8-10 दिवसच झाले. हा. आता ॲक्टिव्हली लोकं त्याच्यामध्ये ट्रेड करायला लागले. आणि आपल्या बुलढाण्यामधल्याही 2 कंपन्या आहेत, ज्यांना आपण त्या स्कीममध्ये बसवतोय आणि त्यांची सगळी जी प्रीमियमची अमाउंट आहे ती नाबार्ड देणार आहे. ठीक आहे सर, थँक्यू. येस, थँक यू. अजून कोणाला काही डाऊट आहे? हॅलो सर. हॅलो. हॅलो. नमस्कार. नमस्कार, बोला ना. सर, मक्यामध्ये काय करता येईल सर आम्हाला? मक्यामध्ये सर आपण कुठून बोलताय सर? धुळ्यावरनं. धुळ्यावरनं. बरं. आता रिसेंटली आपलं जळगावला मक्याचं डिलिव्हरी सेंटरही सुरू होत आहे. हां, हां. त्यामुळे आपण आपल्याकडे किती आहेत सर मेंबर आपले? आपली काय कंपनी आहे? शेतकरी उत्पादक 290 संस्था इंडिव्हिज्युअल? 290 आहेत. सॉरी? 290. बरं. आणि साधारण किती मेट्रिक टन मका होतो आपल्याकडे अंदाजे? तरी 1000 ते 2000 मेट्रिक टन अवेलेबल असतील आता. बरं. ओके. तर ह्याच्यामध्ये आपण असंही करू शकतो, की आपण वायदे बाजारामध्ये आपलं जे डिलिव्हरी सेंटर आहे, ते हं. जळगावच्या इथे सुरू होतंय. सुरू झालंय रादर. तर त्याच्यामध्येही आपण ज्या फ्युचरमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करू, फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये मक्याच्या, हो, तर जेव्हा साधारण आपण ऑक्टोबरच्या आसपास जेव्हा मका काढतो, तर हो, हो. त्याचा जो काही रेट असेल, तर तो आपण काय म्हणतात मॅक्सिमम रेट जो आहे, तो आपण लॉक करायचा आणि तो एकदा आपण लॉक केला, की त्याच्यानंतर धुळे ते जळगाव फार नाही ना अंतर माझ्या मते? 1.5-2 तासाचं अंतर आहे ना? 3-4 तासाचं अंतर. ओके, ओके. 3-4 तास. बरं. मग आपल्याला जर आपल्याला डिलिव्हरी द्यायची असेल, तर आपण त्या डिलिव्हरी सेंटरला जाऊन डिलिव्हरी देऊ शकतो हां, किंवा हां. जर डिलिव्हरी द्यायची नसेल आणि हं. मार्केटमधून एक्झिट व्हायचं असेल, तर जसं आपण इक्विटी मार्केटमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी मका आहे तो ₹2000 ला विकून ठेवला हो, आणि हो, उद्या मार्केटमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टची ऑक्टोबर कॉन्ट्रॅक्ट आपण ₹2000 ला विकलं हो, आणि हो. सपोज जेव्हा खरा ऑक्टोबर सुरू होईल, तेव्हा त्याची प्राईस झाली 2500. हं. तर आता माझ्याकडे 2 ऑप्शन होतील. आयदर मी जळगावला तिथे जाऊन डिलिव्हरी देईन त्या सेंटरला आणि हो, हो. 2500 ला माझा माल विकेन किंवा
मी 2500 यातला आता रेट येतोय ना, मी मार्केटमधनं एक्झिट होईन म्हणजे मला तो लॉट आहे साधारण ₹500 चा फायदा झाला आणि मी हो, माझ्या धुळ्याच्याच ए-पी-एम-सीला जाऊन बाजार समितीमध्ये जसं मी पूर्वी माल विकायचो, तसा मी हो, बाजार समितीलाच जाऊन विकेन. म्हणजे मला हो, ट्रान्सपोर्टचा खर्च पण नाही पडला आणि जो डिफरन्स आहे, तो पण मिळाला. हो, हो. सर माझा तुमचा नंबर द्याल? निधी लिहून घेशील यांचा नंबर? आपण कनेक्ट करूया यांना. सर नंबर सांगता प्लीज? 9921 हां. 48 86 21. 9921 हां. 48 हं. 86 86 21. 21 गोकुळ गोकुळ शेलार का? हो, हो. बरं. काटवान एफ-पी-ओ. ओके. काटवान एफ-पी-ओ धुळे. हो, हो. आपण सर आला होतात सेशनला? हे नाही त्या दिवशी आमचे एक डायरेक्टर होते. बरं, बरं. ठीक आहे. नो इश्यूज. करू सर आपण कनेक्ट. वायदेबाजार करू काम आणि इव्हन जळगावमध्ये पण 2 कंपन्या आहेत, ज्या आपण 3 कंपन्या आहेत, ज्यांची आपण डिलिव्हरी लावतोय. पण हो, त्यांना हो. कसं जळगावमध्ये असल्यामुळे थोडं अजून जास्त ईझी पडतं. इकडे नाही का स्टोरेज नाही का इकडे धुळ्यात? गोडाऊन वगैरे. नाही, नाही. आणि अजूनही याच्यामध्ये आहे. अजून एक पण म्हणजे आपण तुमचं एकदा डिस्टन्स चेक करू, की हो, जळगावच्या डिलिव्हरी सेंटरपासून किती आहे. पण जो हो, ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट म्हणजे जे ट्रान्सपोर्टेशन होतं ना, तर हो, हो. त्याला पण काहीतरी एक छोटी सबसिडी आहे माझ्या मते. मला एक्झॅक्टली नाही माहिती, पण साधारण 50% ती एन-सी-डी-एक्स बेअर करतं आणि बाकीचे 50% ती आपल्याकडनं म्हणजे द्यायला लागतं. असं हो, पण हो. आहे. हो. हां, तर आपण एकदा करूया डिस्कस आपण. चालेल, चालेल. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? ओके. चालेल. आता मी असं गृहीत करतो, की आपल्या सर्व प्रश्नांचे जे निरसन आहे, ते गौतम आठवले यांनी केलेलंच आहे. गोकुळ शेलार सर आपण याच्यापुढे आपण टचमध्ये राहूच आणि आपण लवकरच आपले अकाउंट ओपन करू आणि लवकरच आपण वायदे बाजाराचा फायदा घेऊच. याबरोबरच हिंगोली डी-आय सोबत पण आपण आता कॉन्टॅक्ट केलेलेच आहेत. आपण डी-आयना आता फोन झालेलेच आहेत. एम-आय-एस-एस तुम्ही तुमचा नंबर जर चॅट बॉक्समध्ये देऊन ठेवा आपल्याला. आपण आता हे कॉल झाल्यानंतर आपण एक आपल्याशी मीटिंग करूया आणि संबंधित ज्या एफ-पी-सी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण अकाउंट ओपनिंगसाठी प्रयत्न करू. याबरोबरच आजच्या ह्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये जी तुम्हाला माहिती दिलेली आहे, अकाउंट ओपनिंग असेल, त्यानंतर ॲक्चुअली तुम्हाला वायदे बाजारामध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल, तर कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत आणि अकाउंट ओपन करून तुम्ही कशा रीतीने फायदा करून घेऊ शकता, हे तुम्हाला संपूर्ण सर्व माहिती मिळालेली आहे. तर आजच्या या प्रशिक्षणासाठी आपण सर्व इथं उपस्थित राहिलात. प्रशिक्षण शांतचित्ताने ऐकून घेतलेत त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. गौतम आठवले यांनी चांगले प्रशिक्षणाचं सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचबरोबर आपले जे पी-आय-ओ अग्रकक्ष आहे, त्यातून जे अधिकारी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचेही आभार आणि ह्या प्रशिक्षण इथे संपले असे जाहीर करतो. धन्यवाद.